थोडं जरा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय जय अनुषंगानं जो इथं उपोषणाचा नियोजन होतं त्या नियोजनाला SP साहेबांनी सगळ्यांचाच मान राखून पूर्ण धाराशिववासियांचा आणि समिती बाबतीत त्यांचं जे वक्तव्य होतं ते एकदम भावनिक होतं. त्या अनुषंगानं साहेबांनी या शब्दाला मान देऊन मावळ्यांचं उपोषण सोडलं. त्याबद्दल साहेबांचीही समितीच्या वतीने आणि धाराशिवकरांच्या वतीने मी आभार मानतो. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात करावी या मागणीसाठी उपोषणाबाबत आज आपण आलात. काय चर्चा झाली? मालवणमधील दुर्घटनेबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समिती जी आपल्या धाराशिवमध्ये कार्यरत आहे त्यांचं या अगोदरचं कार्य देखील खूप उल्लेखनीय आहे. त्यांनी या ठिकाणी मागील 6 दिवसापासून जे उपोषण चालू केलं होतं त्यांच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी एक सुयोग्य असा मार्ग मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे. त्यांचं जे निवेदन आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जी मागणी आहे ती योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी ती पोचवली जाईल आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याप्रमाणे तपास देखील होईल असं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे. आणि माझ्या आश्वासनाला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपोषण मागे घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद प्रशासनातर्फे व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद.